हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोळेनगर परिसरात घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेश चंद्रभान हिवराळे यांचा परिवार सुट्टीनिमित्त पंचमढी येथे गेला असताना त्यांच्या नागपूर येथील घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून चोरी केल्याची घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार कुटुंब घराबाहेर असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील किमान 70,000 रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चोरीची माहिती मिळताच कुटुंबियांनी तातडीने नागपूर गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांच्या हालचाली आणि तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पचमढ़ी गए इन लोग और 50-60 हज़ार कुछ तो कैश गई हुई है, बाकी तो गोल्ड कितना गया अपने को आइडिया नहीं, उसका वो आने के बाद ही मालूम पड़ेगा। संडे को गए इन लोग, कभी एक ही दिन हुआ था। कल वही तो दहशत ही है यहाँ, तो यहाँ आजू बाजू में इतने 3 हादसे हो चुके हैं यहाँ पर। नहीं, पुलिस की गश्त बनने की जरूरत, यहाँ एक्चुअली 3-4 केसेस हो चुके हैं यहाँ तो। हाँ, पीछे में ग्राउंड है, वो पीछे में रतन बिल्डिंग के बैक साइड में, इसके बैक साइड के अंदर में काफ़ी लोग शराब पीते हैं, तकलीफ होती है लेडीज़ लोग को आने जाने के लिए यहाँ पर। तो पुलिस से डिमांड भी करेंगे, अभी सब लोग को बोला मैंने कि भैया सब लोग जाके कंप्लेंट करो कि ऐसा ऐसा है करके। कोणी बाहेरगावी गेलं ना, घराचं कुलूप बंद राहिलं तर ते कुलूप तोडतात आणि त्याचा चोरीचा प्रयत्न करते। हे काल पूनम त्या घरचे लोक सगळे पचमढीला गेलेले आहे परवाच्या दिवशी सकाळी आणि रविवारला, आणि रविवारी यांच्या घरी रात्री कधीतरी ते कुलूप तोडून चोरी झालेली आहे। आता त्याचं काय गेलं हे तर काय आम्हाला माहीत नाही, ते आता पचमढीहून आल्यानंतर ते सांगतील। हा, 1-2-3 ठिकाणी असे कुलप तोडलेले आहे। घर बंद दिसलं का त्या ठिकाणचे कुलप तोडतात। आता आम्ही तरी तसं काय सांगणार आहे, इथे दिवसभर सगळे कोणी कबाडीवाले फिरत राहतात, कोणी ते धान्यवाले फिरत राहतात, कोणी भिक्षा मागण्यावाले फिरत राहतात। आपण तरी काय सांगणार आहे का हे कोण आहे म्हणून, नाही का? प्रश्न नाही ठेवू शकत ना काय हा चोर आहे म्हणून, नाही काय सांगायचं। पोलिसांनी असंच म्हटलं, इथं आले पाहण्यासाठी आले, बाजूच्या मुलांनी म्हटलं का बा आमच्याकडे तुम्ही गस्त वगैरे वाढवायला पाहिजे, नाही का? तर त्यांनी म्हटलं बा म्हणे आता म्हणे तुम्ही आमच्यावर असे बोलून राहिले म्हणे का बा आमच्यावर रागावून राहिले तुम्ही का तुमची घरची कंप्लेंट करायला आले बा। म्हणजे गस्त वगैरे असे पोलीसची कुठंच होत नाही। आणि या भोलेनगरच्या बॅक साईडला ग्राउंड असल्यासारखं मोठा रतन बिल्डर आणि भोलेनगर याच्या मधामध्ये मोठा 2-3 एकराचा पट्टा आहे। तर त्याच्यात सगळे असे मातीचे ढीग वगैरे पडले आहेत। तिकडे कबाडीवाले जास्त फिरत राहतात आणि दारू आणि रात्रीच्या वेळेस तिथे म्हणजे चांगले लोक काही राहत नाहीत, खाते अशा याच्यात ते चोरीच्या भानगडी। आता असं वाटून राहिलेलं आहे का लोक बाहेरगावी कुठे गेल्यानंतर कुलूप दिसल्यानंतर कुलूप तोडतात। एक नवघरेकडे तोडलं, एक हिवराळेकडे तोडलं, आता बाकी तिकडल्या भागात कुठं हा तो प्रश्न। दरम्यान स्थानिक नागरिकांनी परिसरातील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। रहिवाशांच्या म्हणण्यानुसार रतन बिल्डरच्या मागील खुल्या मैदानात दररोज काही असामाजिक घटक जुगार खेळताना आणि मद्यपान करताना दिसतात। तसेच परिसरात नियमित ये-जा करणारे काही भिक्षेकरी आणि कचरा गोळा करणारे व्यक्ती घरांची रेकी करून चोरट्यांना माहिती पुरवत असावेत, अशीही शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे। या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांनी पोलिसांनी गस्त वाढवावी, असामाजिक घटकांवर कारवाई करावी, तसेच रिकामे घरांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है।
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com।